नमस्कार, मी विद्यानंद नंदकुमार कालेकर. आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ टाकतोय. सध्या शिक्षणानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाकणं होत नाही. तरीसुद्धा या अगोदर मी आपल्या चॅनलवरती 4 व्हिडिओ टाकले आहेत. या 4 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका सीझनमधील महत्त्वाच्या 4 फवारण्यांबद्दल माहिती दिलेली आहे. जर तुम्ही कमर्शियल लेवलवरती काजूचे उत्पादन घेत असाल किंवा तुम्हाला तुमच्या बागेतून जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर तुम्ही त्या 4 व्हिडिओ नक्की बघा व त्याप्रमाणे आपल्या बागेची काळजी घ्या. तुमच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल. त्या 4ही व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये या सीझनच्या फवारण्यांबद्दल माहिती घेणार आहोत. या सीझनमध्ये आम्ही आमच्या बागेमध्ये आत्तापर्यंत 4 फवारण्या केलेल्या आहेत. त्या 4ही फवारण्यांबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आपल्या बागेमध्ये पहिली फवारणी ही 29 ऑक्टोबरला घेतली होती. ही फवारणी देण्यामागचं कारण म्हणजे आपल्या बागेमध्ये पालवी फुटायला सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे काही ठिकाणी मोहरसुद्धा बाहेर पडत होता. तर या पालवीवरती कीटकांचा त्याचप्रमाणे बुरशीचा प्रादुर्भाव होतो व ही पालवी खराब होते आणि याचाच परिणाम पुढे आपल्या मोहरावरती सुद्धा होत असतो. म्हणून हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण ही फवारणी दिली होती. या फवारणीमध्ये आपण लॅम्बडा हे कीटकनाशक, रोको हे बुरशीनाशक, त्याचप्रमाणे युरियाचा देखील वापर केला होता. लॅम्बडा व रोको ही औषधे तुम्ही 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे वापरू शकता व युरिया हे 250 ग्रॅम प्रति 100 लिटर याप्रमाणे आपल्या फवारणीमध्ये वापरू शकता. जर तुमच्या बागेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पालवी फुटली असेल तर तुम्ही सुद्धा याप्रमाणे आपल्या बागेमध्ये पहिली फवारणी करू शकता. आपण आपल्या बागेमध्ये दुसरी फवारणी ही 19 नोव्हेंबर रोजी घेतली होती. ही फवारणी घेण्यामागचं कारण म्हणजे पालवीचे रूपांतर हे हळूहळू मोहरामध्ये होत असते आणि या मोहराला जर आपण चांगले पोषक घटक दिले तर त्यापासून चांगली फळधारणा होते. म्हणून आपण या फवारणीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशक यांच्यासोबतच टॉनिक देखील वापरला होता. या फवारणीमध्ये आपण प्रोफिनोफॉस हे कीटकनाशक, प्रोमिन सीबियम हे टॉनिक, त्याचप्रमाणे कायझेन हे बुरशीनाशक वापरले होते. यामधील प्रोफिनोफॉस व कायझेन हे तुम्ही 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे वापरू शकता. त्याचप्रमाणे प्रोमिन सीबियम ही पावडर 1 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्या फवारणीमध्ये वापरू शकता. आपण आपल्या बागेमध्ये तिसरी फवारणी ही 6 डिसेंबर रोजी घेतली होती. ही फवारणी घेण्यामागचं कारण म्हणजे मागील 2 फवारण्यांचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला होता. त्यामुळे आपल्या बागेमध्ये बऱ्यापैकी मोहर हा बाहेर पडलेला होता. म्हणून या मोहराला चांगले पोषक घटक मिळावे, त्याचप्रमाणे कीटकांपासून व बुरशीपासून या मोहराचे संरक्षण व्हावे यासाठी आपण ही फवारणी दिली होती. आपण या फवारणीमध्ये लॅम्बडा हे कीटकनाशक व प्रोमिन सीबियम हे टॉनिक वापरले होते. आपण आपल्या बागेमध्ये चौथी फवारणी ही 25 डिसेंबरला दिली होती. आता आपल्या बागेमध्ये काही ठिकाणी काजू बी बाहेर पडायला सुरुवात झाली होती, म्हणून आपण ही फवारणी घेतली होती. या फवारणीमध्ये आपण प्रोफिनोफॉस हे कीटकनाशक, कॉन्टाइफ प्लस हे बुरशीनाशक आणि युरियाचा देखील वापर केला होता. यामधील प्रोफिनोफॉस व कॉन्टाइफ प्लस हे तुम्ही 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपल्या फवारणीमध्ये वापरू शकता. त्याचप्रमाणे युरिया हे 25 ग्राम प्रति 100 लिटर याप्रमाणे आपल्या फवारणीमध्ये वापरू शकता. युरिया वापरण्याचं कारण म्हणजे युरिया हा चांगल्या फळधारणेसाठी मदत करत असतो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बागेची योग्य ती स्थिती लक्षात घेऊन मी या ज्या 4 फवारण्यांबद्दल माहिती दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बागेमध्ये फवारणी करू शकता. याशिवाय आपल्याला काजू संदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.